पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल तिलकरत्न दिलशानची आठवण करून देणारा स्कूप फटका आणि चेंडू मात्र चाललाय लॉंग स्टॉप रिजनला आणि इथे पहा काय घडलं. दोन्हीच गाड्या भैरवाच्या दर्शनाला जात होत्या पण मात्र आई वडजाई देवीच्या मंदिराचं दार उघडं ठेवलं आणि हे पाहिलं गेलं. यष्टीरक्षकानं दांडी उडवली आणि फलंदाजाला चले जाऊचा इशारा. टाटा बाय बाय. विनोद बाद झालेत. टीव्ही स्क्रीनवरती पाहिलं जाईल. स्क्रीन ऑपरेटर जय सरांच्या माध्यमातून ग्रामीण टेनिस क्रिकेट .in वरती स्क्रीनवरती संपूर्ण छायाचित्र नाहीये. लाईन टच नाहीये. चेंडू म्हणजे फलंदाज बाद आहे. विकेटचं पतन. नवीन फलंदाज मैदानामध्ये सुमित मैदानामध्ये उतरले गेलेत. सनी स्पोर्ट मालदणी या संघाकडून. सनी स्पोर्टचे संघमालक अण्णा देखील आलेत. पहिल्या मॅच मध्ये अण्णा नव्हते, आता अण्णा आले तर संघाला कॉन्फिडन्स भेटलाय. एक आत्मविश्वासाची उच्च पातळी गाठली संघानं. पण थोडीशी गडबड झाली पहिल्या चेंडूवरती. विनोददादा धावचीत झाले. दोघांच्या मध्ये कॉल कम्युनिकेशन फसलं गेलं. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत आहेत किरण यादव. थोडासा लॉंग ऑन सी कॉर्नरला घेतलाय किरण यादवनं. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल सुमित आया और चला भी गया. सुमित बाद. अफलातून फटका होता पण मात्र पाठीची टॉप एज लागली आणि दीर्घकाळ चेंडू हवेमध्ये हेलकावणे घेत होता आणि त्याच्या खाली विकास दादा होता. अप्रतिम झेल पकडला आणि फलंदाजाला माघारी परतवलेला आहे. मालधन प्रीमियर लीग क्रिकेटचा महारण संग्राम. एक गाव आणि संपूर्ण पंचक्रोशी एकत्रित आल्यानंतर हा एवढा मोठा देदीप्यमान सोहळा संपन्न होतो. आणि या सोहळ्याचं वैशिष्ट्य काय असेल, या सोहळ्याला एकवटणारी जर कोणती भूमी असेल तर ही भूमी कैलासवासी चौ माधुरीताई प्रतापराव काळे देशमुख क्रीडानगरी. नवीन बॅटमॅन मैदानामध्ये सनी स्पोर्ट कडून ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. नवीन फलंदाज थोडेसे विचारामध्ये राहिले. पंच बॅटर नेम पाठवायचा आहे. अनिकेत योगेश बॅटिंग साठी नवीन फलंदाज आलेत. 2 विकेट आलेत. किरण यादवनं कमाल केली आहे. त्याला विनंती आहे सीमारेषे लगत जे असलेले बाउंड्री वरती त्या सर्वांना विनंती आहे की आपण येता जाता जर बाउंड्री हल्ले असेल तर प्रेक्षक वर्गाला देखील विनंती आहे की आपण सीमारेषे लगत बाउंड्री व्यवस्थित करून घ्यायची आहे. चेंडू निर्धावालाय. सुंदर खेळ सुरू आहे किरण यादव यांचा. राऊंड द विकेटचा मारा. कमी उंची पण टप्प्याची उंची जास्त आहे किरण यादव यांची. अफलातून गोलंदाजी करतोय आणि इथे मंकी विकेट साठी गेले होते पण मात्र सोडून दिलं किरण यादवनं. खमालीची गोलंदाजी.
दिशा देण्याचा प्रयत्न, दबाव आहे फलंदाजावरती, योगेश वरती. फक्त दिशा देऊन एक सिंगल घेतले, शरीराचा वैध घेतला होता चेंडून. एक धाव येते, धाव फलकावरती. अतिशय कंजूस गोलंदाजी आपण पाहतोय. फक्त 2 धावा धाव फलकावरती आहेत. किती धावा, किती चेंडू, किती षटकांची सांगता झाली याचा उत्कृष्ट लेखाचोखा आदित्य माने आयजे करत आहेत. संपूर्ण ही स्पर्धा आणि या स्पर्धेला दिशा देण्याचा प्रयत्न, फेक करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव. या साऱ्यात नास पावशील तर मिळेल तुझला भाव. चतुर आणि सावध जो तोच इथे रंगला. जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. आणि इथे तन्मयनं सुंदर झेल पकडला. सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. किरण यादव यांचे 3 हुकमाचे एक्के माघारी पाठवलेले आहेत. तू चल मे आया, तू चल मे आया, तू चल मे आया, हे समीकरण आपण पाहतोय. एक जातोय, नवीन येतोय. आज मात्र महाराष्ट्र महामंडळातील संपूर्ण आमचे जे मास्तर मंडळी आहेत ते मालदनचे मास्तर मंडळी व्यस्त आहेत. आणि तर ते सार्थ ठरणारे खेळाडू धुरंधर, रणधुरंधर योद्धा मॅक्स मालदनचा माही महेंद्रसिंग धोनी मालदनचे. महेश आले आणि महेश आले तर आनंद घेऊन आले. पहिलाच बॉल सीमारेषेच्या बाहेर ठोकलाय. मॅक्स स्टाईल चौकार. महामंडळाचं ग्राउंड असू द्या किंवा मालदनचं एमपीएलचं ग्राउंड असू द्या, माही मारेगा. आणि पहिल्याच बॉलवरती महेश काळे यांचा अफलातून स्ट्रोक आणि या 4 धावांच्या मदतीने धावफलक पोहोचले एकूण 6 आकड्यावरती. जे संघमालक आमच्या अण्णांना टेन्शन आलं होतं ते टेन्शन मात्र महेशनं पहिल्या चेंडूवरती रिलीज केलेला आहे. 6 धावा धावफलकावरती. एका षटकाचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. सुंदर वातावरण आणि या सुंदर वातावरणामध्ये माननीय आदरणीय नितीन काळे दादा हे देखील आज दिवसभर पूर्ण व्यस्त आहेत या क्रीडांगणावरती. खेळाडूंना उन्हाचा त्रास होतोय तर दादांच्या माध्यमातून खेळाडूंना लस्सी असेल किंवा कुल्फीचं वाटप देखील झालेलं आहे. सुंदर ही स्पर्धा. सर्व गोष्टींच्या या बारकाईच्या गोष्टीवरती दादांचं आज लक्ष चांगलं राहिलंय. आमचे राजेंद्र कदम माऊली देखील आज व्यस्त आहेत एमपीएलच्या क्रीडांगणावरती. अप्पा माने गोलंदाजी मार्कवरती आहेत. सुंदर ही स्पर्धा, अप्रतिम ही स्पर्धा आहे. मालदनच्या हक्काचं व्यासपीठ गजबजलंय आज. काल आपण पाहिलं ग्रँड ओपनिंग झालं आणि ग्रँड ओपनिंग नंतर वरुण राजानं सर्वांना अभिषेक घातला आणि या अभिषेकामध्ये आजचा दिवस आपला चालू झाला. हो, फुलटॉस बॉल होता. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने खेळत होते परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. चेंडू सरळ तन्मयच्या झोळीत. निर्धाव बॉल. अप्पासो माने गोलंदाजी मार्कवरती. सडपातळ बांधा आहे पण फलंदाजांचा आपल्या शैलीनं वांदा करण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत अप्पा माने. पहिली स्लिप आहे. गली रिजनला चेंडू ट्रायव्हल, एक सिंगल आणि एका सिंगल बरोबर धावफलक वाढत राहते. आणि पुन्हा एकदा अण्णांचा हुकमी एक्का कोण असेल तर महेश काळे, मॅक, माही और माही मार भी रहा है. इस टाइम पर माही क्या करेंगे. ओहो, थोडासा चेंडू खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी. जो महेश यांनी जी उसळी अपेक्षित केली होती ती त्यांना उसळी भेटलेली नाहीये. चेंडू मात्र खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी. जशी पाणबुडी पाण्याच्या खालून जाते तसा चेंडू हा जमिनीच्या जवळून गेलाय. निर्धाव बॉल आलाय आणि इथे पुन्हा एकदा फसलेला आहे बॉल. सुंदर गोलंदाजी अप्पा माने यांची. निर्धाव चेंडू. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेत जाणारा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर.
स्लोवर बॉल फटका फसलाय आणि कव्हरच्या डोक्यावरून डीप मध्ये आहे कव्हर. चेंडू मात्र पॉइंटला ट्रॅव्हल होतोय. 2 धावा कंप्लीट आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे जाते. धावा होतील एकूण 9 धावा धावफलकावरती आहेत. सुंदर ही स्पर्धा. गजबजलेलं वातावरण आणि वसंत ऋतूचं आगमन झालं. संपूर्ण वनराईला नवीन पालवी फुटली आणि वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला. टप्पा पडल्यानंतर उचली घेणारा बॉल पुन्हा एकदा महेश काळे यांच्या बॅट आणि बॉडी पासून दूर ठेवला चेंडू. सरळ तन्मयच्या झोळीत. चेंडूची सांगता निर्धाव. सुंदर गोलंदाजी अप्पा सोमाणे यांची. टप्प्यातील अचूकता, बुद्धिचातुर्याचा योग्य वापर आणि योग्य वेळेला चेंडूवरती ठेवलेलं वेरिएशन हे प्रभावी राहिलं. अप्पा सोमाणे यांच्या माध्यमातून सुंदर गोलंदाजी करत असताना दुसऱ्या षटकाची होते सांगता. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा एकूण आहेत 9 धावा. आणि चर्चा तर होतीये आज महामंडळामध्ये जी रोज तिकिटांची चर्चा असते, प्रवाशांसोबत जी चर्चा असते, ती चर्चा थांबली आहे आणि आज चर्चा मैदानामध्ये होते. षटकार चौकारांची चर्चा होते, चर्चा होते MPL ची चर्चा होते, या क्रीडा नगरीची चर्चा होते, नितीन दादांची चर्चा तर होणारच, कारण खर्चा केलाय ना. अप्रतिम स्पर्धा आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज होता संघमालक विकास दादा शेजवळ. संघमालक स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन. योगेश तयार. क्षेत्रक्षण खुला आहे. पहिला बॉल चेहऱ्याचा वेध पकडलाय आणि चेंडूची सांगता मात्र एक सिंगल येते. टप्पा पडल्यानंतर ऑप्टमच्या बाहेरचा बॉल. तन्मयकडून थोडीशी चूक झाली. लगेच धाव चोरली. सुंदररित्या धाव कंप्लीट केली आणि या लेग बायच्या स्वरूपात आमचे पोतेकर सर इशारा दाखवत आहेत. लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल आणि एका सिंगलच्या माध्यमातून धाव फलकावरती आहेत एकूण 11 धावा. सुंदर हे वातावरण. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. धावा येणं गरजेचं आहे सनी स्पोर्ट्स संघाकडून. स्लोवर चेंडू आणि हा लाडू होता. लाडू पण हा बुंदीचा नाहीये सूरज व्यवहारे बाबा, तर हा कळीचा लाडू आहे. सनी स्पोर्ट्स संघातील खेळाडूची कळ काढून गेलाय. निर्धाव बॉल आलाय. सुंदर गोलंदाजी होते. मॅक्स स्ट्रायकिंग एंड वरती आहे पण मॅक्सची बॅट स्विंग होते मोठ्याने आणि चेंडू जात आहेत टोट्याने. डॉट बॉल येत आहेत आणि मॅक्सने खूप काही केलंय पण बॅट आणि बॉलच्या मध्ये अजून काही झालेलं नाहीये. चेंडू हवेत आणि संघमालक आमचे अण्णा टेन्शन मध्ये आणि टेन्शन फ्री. चेंडू मात्र दोघांच्या मध्ये. अगदी काय घडतंय. मोये मोये मोमेंटो मैदानाच्या आतमध्ये लेट करंट आला आणि ते गडबड झाली. MPL ची याची रील्स नक्कीच होईल. काय झालं काय बिघडलं. दोन्ही गाड्या एकाच बाजूला. चेंडूचा झेल ड्रॉप झाला. दोघे जण नॉट ट्रॅक एंड वरती आले. महेश लेट पण थेट धावत सुटले पण इथे गडबड तर झाली. खूप काही इथं घडलं इथे. अगदी प्रेक्षक देखील आमचे वैतागून गेले होते आणि त्यांना देखील टेन्शन होतं. ते देखील टेन्शन मध्ये होते. त्यांचं सर्व टेन्शन दूर गेलं या मोमेंटनं आणि आमच्या अण्णांचं टेन्शन कायम वाढत राहिलं. झेल सुटल्यानंतर थोडेसे टेन्शन फ्री झाले होते पण पुन्हा गडबड झाली. नवीन फलंदाज तेजस मैदानामध्ये. सुंदर गोलंदाजी राहिली आहे विकास काकांची आणि फटका पुन्हा. चेंडू हवेत आहे. फाईन खेळलेला बॉल थोडासा
बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला टप्पा टप्पा चाललाय चेंडू आणि आमचे सहकारी समालोचक मित्र भरत जाधव सर चेंडू खाली गेलेत, सुंदरीचा चेंडू रोखलाय आणि 2 धावांनी धावफलक वाढत राहील. 14 धावा धावफलकावरती. अतिशय कंजूस गोलंदाजी राहिली. श्री समर्थ स्पोर्ट या संघाकडून पहिली मॅच मध्ये लॉस झालाय संघ. सनी स्पोर्टनं पहिली मॅच जिंकली, आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात आहेत श्री समर्थ स्पोर्ट. आणि या पहिल्या विजयाच्या शोधामध्ये असताना वाटेतील काटे सहजरित्या तुडवत टीम पुढे चालली आहे. संघर्षाच्या तालमीत नेहमीच विजेते तयार होत असतात. डान्सिंग डाऊन द विकेट, फटका चांगला आहे पण डीप मध्ये आहे किरण दादा. आणि किरणनं देखील पहिल्या ओव्हरीत जे किरणासारखे रफ्तारवाले चेंडू फेकले ना, त्या चेंडूनं दबाव राहिला. सनी स्पोर्ट या संघावरती एक सिंगल येते आणि एका सिंगलनं धावफलकावरती एकूण धावा आहेत 16 धावा. सुंदर खेळ रंगवलाय. पॉवर प्लेचा इशारा, बॅटिंग पॉवर प्ले असेल. 3 क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या बाहेर आपल्याला पाहायला भेटतील. 3 क्षेत्ररक्षक बाहेर. सुंदर ही स्पर्धा. मालदन प्रीमियर लीग क्रिकेटचा महारण संग्राम. अद्भुत या विश्वामध्ये उत्साहाचं वातावरण देखील निर्माण झालेलं आपण पाहतोय. ज्याने हा निसर्ग निर्मिला सुखे दिली मानवाला, वंदन करूया आई वडदाई देवीला आणि वंदन करूया श्री भैरवनाथाला. या आपल्या गावचे दोन्ही ग्रामदैवत यांच्याच कृपा आशीर्वादानं उभारलेली आपली मालदन नगरी आणि या मालदन नगरीचं नाव लौकिक वाढवणारी ही क्रीडा नगरी. कैलासवासी सौ माधुरीताई प्रतापराव काळे देशमुख क्रीडा नगरीमध्ये रंग चढलाय आणि रंग भरण्यात आलाय. माननीय आदरणीय नितीन काळे दादा यांच्या माध्यमातून. गोलंदाज विकास काका. पहिला बॉल, डान्सिंग डांडो विकेट, चलते चलते घूमते घूमते ठोक डाला सीधा सीमा रेखा के बाहर 6 रन. षटकार, अफलातून स्ट्रोक. तेजस लेट आले पण थेट आता बॅटिंग करत आहेत. सनी स्पोर्ट वरती जो प्रेशर होता तो प्रेशर आता रिलीज केलाय आणि या षटकारच्या मदतीने धावफलकावरती धावा 22 धावा धावफलकावरती. सुंदर बॅटिंग. मॅच थोडेसे गडबडीमध्ये बाद झाले. प्रेक्षकांची खूप अपेक्षा होती. तेजस अप्रतिम बॅटिंग करतोय. विकास काका तयार पुन्हा एकदा. ओहो, टप्पा पुढे ठेवला आणि चेंडू मात्र लॉंग स्टॉपला. नशिबाची साथ, तो क्या बात. चेंडू मात्र चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. 2 चेंडू मध्ये 10 धावा आले. 12th मॅन सूरज बाबा. हे खूप महत्वपूर्ण असेल सनी स्पोर्ट साठी. आणि या 4 धावांच्या मदतीने धावफलकावरती धावा 26 आकड्यावरती धावफलक पोहोचले गेले. सुंदर आपण स्पर्धा पाहतोय. वारा येतोय आणि तसा वारा येतोय ना तसा मैदानातील उन्हाचा प्रादुर्भाव थोडासा कमी होतोय. बॅकवर्डवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न रूम बनवायचा होता आणि इथे झोळी फाटलीये. झोळीतून चेंडू निसटलाय. गॉगल वगैरे आहे पण उन्हामुळे चेंडूच दिसलेला नाहीये गॉगल मधून. दूर निघून गेलाय चेंडू. तुम्हाला जर खेळ खेळायचा असेल तर खेळ तुम्हाला दाखवावा लागतो. चांगला खेळाडू त्याच्या खेळानं घडत असतो. तेवढं क्षेत्ररक्षण करणारी टीम नाराज असेल कारण अपेक्षा नव्हती. अगदी हलवा बॉल होता. टप्पा पडल्यानंतर कानात जवळून गेलाय. कानात सांगितलंय कसं काय, बरं आहे का. विकास काकांचा हा डॉट बॉल आहे तो खरा आहे का. अप्रतिम चेंडू. सुंदर गोलंदाजी होते विकास यांची. विकासच्या तालमीत तेजस तयार झालाय आणि तेजस समोर पुन्हा एकदा निर्धाव बॉल. जय हनुमान साबळेवाडी या संघातून हे दोन्ही खेळाडू खेळत असतात. बॅटिंग करणारा तेजस आणि गोलंदाजी करणारे विकास काका. आणि तेजसला थांबवलंय. डान्सिंग डाऊन द विकेट पुन्हा एकदा सलगता. 3रा बॉल मागे आहे भरत आणि भरतनं केलं काम तमाम आणि तेजसला पाठवलं परत. आणि या चेंडूवरती येते विकेट. धावफलकावरती एकूण धावा आहेत 28 धावा धावफलकावरती. अण्णा यांच्या टीम मध्ये एक विस्फोटक फलंदाज आहे आणि त्या फलंदाजाची सर्वांना अपेक्षा आहे की सूरज व्यवहारे बाबा मैदानामध्ये कधी येणार. इथे गरज आहे ती सूरज व्यवहारे यांची गरज आहे. अशा वेळेला सूरज व्यवहारे मैदानामध्ये जातात ना तर षटकार चौकारांचा त्यांचा पाऊस असतो. पण बाबा सध्या फॉर्म मध्ये नाहीयेत त्यामुळे 12th मॅनच्या भूमिकेमध्ये आहेत.
ते ज्यावेळेला इन फॉर्म मध्ये येतील त्यावेळेला मैदानामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला भेटतील. 4 षटकांचा खेळ कंप्लीट. 4 षटकांच्या अखेरीस 28 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्क वरती स्वतः मराठी समालोचक एक तंत्रशुद्ध आणि शाब्दिक भंडार असलेला आवाज म्हणजे भरत जाधव सर आता चेंडू हातामध्ये घेऊन आहेत तयार. ओव्हर द विकेटचा मारा. पहिल्याच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती कंबर पकडली. पहिल्याच बॉलवरती अतिरिक्त उतरी घेतली चेंडून. बरं त्यांची सुंदर गोलंदाजी. नवनाथ मैदानाच्या आतमध्ये तेजस माघारी परतले. तेजस यांचे साथीदार नवनाथ. पाठीमागच्या मॅच मध्ये सनी स्पोर्ट्सची बॅटिंग दमदार राहिली होती. अतुल साबळे यांच्या बॅटमधून 42 धावांचा विस्फोटक खेळ. तेजसचा देखील खेळ चांगला राहिला होता. पण या मॅच मध्ये सर्व समीकरण सूत्र बांधून ठेवलेत आणि पाय पकडलेत. अगदी यॉर्कर चेंडू रॉकेट पायात सोडलं भरत यांनी. फलंदाज नवनाथ त्यांना विचारात पाडलं, शांत ठेवलंय. संपूर्ण मॅच चित्र पलटले. श्री समर्थ स्पोर्ट या संघानं अप्रतिम गोलंदाजी आहे. श्री समर्थ स्पोर्ट या संघाची कमालीची गोलंदाजी. डान्सिंग डाऊन द विकेट. दिशा दिलेला हा चेंडू डीप मध्ये आहेत विकास. एक सिंगल दुसरीसाठी धाव आणि मागे उडवली. बॉल रिम्यू. फलंदाज चले जाओ. विकेटचं पतन. श्री समर्थ 11 भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि इथे न भीता न थकता काय लढलेत आज संपूर्ण गोलंदाज. पहिल्यांदा किरणदादाने केलेली दमदार सुरुवात. त्याच्यानंतर अप्पा सोमाणे. पुन्हा संघमालक विकास काका. पुन्हा विकास दादा होते गोलंदाजी मार्क वरती. पुन्हा भरत जाधव. अप्रतिम गोलंदाजी. अगदी बुद्धिचातुर्याचा योग्य वापर आणि फलंदाजाची हालचाल ओळखून त्याच्यानंतर चेंडू रिलीज करत आहेत. महामंडळ आज व्यस्त आहे मालदनच्या क्रीडांगणावरती. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल आणि बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. पुन्हा एकदा चेंडू येतोय निर्धाव. बरं त्यांची दमदार गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटत आहे. याच्यानंतरचा होणारा सामना साई स्पोर्ट आणि जय 11 या दोन संघामध्ये होतोय. दोन्ही कर्णधार आपण कॉम्बॉक्स समोर या. ऑप्टमच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न परंतु लेग स्टंप वरती चेंडू गेला होता. व्हाईट बॉलचा इशारा आमचे ऑन फील्ड पंच पोतेकर सर. मैहोना पोझिशन मध्ये. 2 धावा या चेंडूवरती. 33 धावा धावफलकावरती. आणि राणादादांच्या प्रत्येक षटकारासाठी कॅश प्राइज आहे. राणा आणि हा राणाचा बाणा काम करत नाहीये. भरत यांचा हा चेंडू मात्र आहे खरा शेंगदाणा. अप्रतिम गोलंदाजी. तिखट मारा करत आहेत भरत. शेवटचा बॉल काढून घ्यायचा आहे. मैदानामधून आवाज येतोय भरत यांच्यासाठी. हा कॉन्फिडन्स आणि आपल्या एमपीएल कमिटीच्या पडद्यामागचे आमचे सुपर हिरो म्हणजे आमचे हेमंत काळे सर यांचं आगमन झालेलं आहे. आणि त्या ऑन साइडला वळवलेला बॉल प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोचले. राणादादांच्या बॅटमधून निघालाय. अप्रतिम स्ट्रोक. 4 धावा. चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने धाव फलकावरती एकूण धावा आहेत 37 धावा. जिंकण्यासाठी एकूण 38 धावांचा पाठलाग तरी समर्थ स्पोर्ट या संघाला करायचा आहे. टॉस साठी यायचंय. साई स्पोर्ट आणि जय 11 टीम आपल्याला विनंती आहे की आपण टॉस साठी या. त्याला जास्त वेळ आपण खर्च करणार नाही आहोत. टीम साई स्पोर्ट आणि जय 11 आपण लगेच टॉस साठी या. घाई करा मित्रांनो, वेळ आपल्याला खूप वाचवायची आहे. माननीय आदरणीय ज्योतिराजी काळे अण्णा यांच्या शुभास्ते आपण घेणार आहोत टॉस. क्रिकेटचा महारण संग्राम आणि या महारण संग्रामादरम्यान याच्या नंतरच्या होणारा मॅचचा टॉस आपण ज्योतिराजी काळे अण्णा यांच्या शुभास्ते घेणार आहोत. साई स्पोर्ट आणि जय 11 या दोन संघामध्ये टॉस होतोय. त्याला विनंती आहे ज्यांच्याजवळ पाणी आहे, प्रेक्षक असतील, आमच्या गावातील खेळाडू असतील, आपल्याला विनंती आहे की आपण मैदानामध्ये पंचांना पाणी पाठवायचं आहे. जय 11 चे
छोटे कर्णधार स्वतः जय आले टॉप आणि दुसऱ्या बाजूला साई स्पोर्ट जय इकडे या. एका बाजूला माऊली दुसऱ्या बाजूला वैभव दादा आणि मधोमधचे अण्णांच्या शुभास्ते टॉस कॉल कोणाचा माऊलींचा कॉल जय 11चा कॉल छापा इज कॉल आणि छापा पडलाय. माऊली पहिली मॅच आणि पहिल्या मॅचचा परफॉर्मन्स या संदर्भात काय सांगाल. थोडस कमी पडलो आम्ही पहिल्या मॅचला. पहिल्या मॅच मध्ये कुठे कमी पडला बाहेरून आवाज आला ते का कमी पडला हे आम्हाला सांगा. गोलंदाजी थोडी आमची खराब झाली फिल्डिंग थोडी खराब झालेली आहे. आणि आता टॉस जिंकलाय वडदाई देवीने कौल दिलाय डिसिजन काय असेल. बॉलिंग करू आम्ही पहिल्यांदा. आणि बॉलिंग करत असताना समोरचा संघ ओळखीचा आहे खेळाडू माहीत आहेत किती धावांपर्यंत रोकाल. 40-50 पतो रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. यस 40-50 पर्यंत प्रयत्न असेल. तुम्हाला शुभेच्छा. वैभव ज्यांच्या सोबत खेळायचं आहे त्यांच्या संघातून गेल्या वर्षी गुलाल घेतलाय पण आता साई स्पोर्टचे कर्णधार म्हणून खेळत आहात. पहिल्यांदा तुम्हाला बॅटिंग करायची आहे. किती धावांपर्यंत धावफलक आम्हाला पाहायला भेटेल. 60+ आणि अग्रेसिव्ह वैभव आम्हाला पाहायला भेटेल का. हो नक्कीच. यस आपण तुम्हाला मॅच साठी शुभेच्छा. अण्णा ही संपूर्ण स्पर्धा आणि आपल्या सर्व गावातील आज आपण पाहतोय सर्व खेळाडू असतील तुमचे असतील आपले मास्तर देखील असतील असे आपल्या गावातील सर्व शासकीय मंडळी आपले अध्यक्ष सर देखील असतील सर्वजण आज कामाचं टेन्शन घेऊन बाजूला ठेवून व्यस्त आहेत आणि तुम्ही देखील कामाचं टेन्शन बाजूला ठेवून व्यस्त आहे. काय सांगताय MPL म्हणजे काय. काल संध्याकाळी पावसामुळे थोडंसं विस्कळीतपणा आला पण आज कमिटीने सकाळपासून चांगलं नियोजन करून कालचा जो गॅप भरून जो प्रलंबित झालं होतं ते आज सकाळपासून मॅचेस चालू करून व्यवस्थित मॅचेस चालू ठेवल्या आहेत. तरी पण बाहेरगावून मुंबईवरून येणारी लोक किंवा इथं कामातून वेळ काढून येणारी लोक इथल्या स्थानिक लोकांना ह्याची पण करमणूक होत असत्या. नवीन चांगले चांगले खेळाडू निर्माण होत असतात. अशी स्पर्धा इथून पुढे कायम पुरवत राहावी वाटतंय. यस थँक्यू सो मच अण्णा. मी आपल्याला विनंती करतो की आपण मजा घेण्यासाठी विराजमान होऊयात. टॉस जिंकलाय माऊलींनी म्हणजे जय 11 संघाने टॉस जिंकला आणि पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. साई स्पोर्ट्स संघाकडून वैभवनं सांगितलं मी 60+ जाण्याचा प्रयत्न करू. कुठेही जाऊ नका पाहत राहा ऐकत राहा मालदन प्रीमियर लीगचा महारण संग्राम. सोबतच मालदनचा गोड आवाज रोहन काळे आपल्याशी जोडले गेलेत. रोहन आणि गावातील तरुणांचा उत्साह काय सांगताय. खरं तर आश्चर्याची गोष्ट आहे की सगळे हे नियोजन आहे फार छोट्या छोट्या गोष्टीपासून ते मोठ्या गोष्टींपर्यंत हे आपल्याला या ठिकाणी नितीन काळे दादा यांच्या सहकार्यातून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. चालूया सुरू करा. थँक्यू सो मच रोहन सर. आपण जाऊयात मॅचच्या दिशेनं. तुम्ही आमच्याशी जोडून राहा. तुमचा गोड आवाज आम्हाला कायम ऐकायचा आहे. किरण यादव बॅटिंग साठी तयार होतोय. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल किरण यादवची पॉवर 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 हाऊस षटकार. पहिल्याच बॉलवरती किरणने पॉवर दाखवली आहे. आणखीन एक बॅकफुटवरती जाऊन ठोकलाय. पुन्हा एकदा पुळातून स्ट्रोक मैं रोकता नहीं बल्कि मैं ठोकता हूं. चौकार डीजे पारस. किरण यादवला आवड आहे ना आवड ही सिंगल डबलची नाहीये षटकार चौकाराची आवड किरण यादवला आहे. आणि पुन्हा एकदा इनफिल्डच्या डोक्यावरून खेळलेला बॉल आणि कव्हर केलंय सुंदर क्षेत्ररक्षण नवनाथनं कव्हर केलं अंतर. विनोद भिलारे यांच्यावरती आक्रमण चढवत आहेत. एक सिंगल 2 मोठे स्ट्रोक आणि त्याच्यानंतर किरण यादव यांचा संयमाचा खेळ संयमाचा डावपेच आणि विचारांचं भयंकर घनघोर युद्ध नेहमीच किरण यादव यांच्या मनामध्ये चालू असतं आणि याच युद्धात दमदार खेळ. आणि आपण पाहतोय बॅकवर्ड रिजनला MM मालदनचे मॅक्सवेल म्हणजे आमचे मिस्त्री क्षेत्ररक्षणासाठी दाखल आहेत.
दिशा दिली चेंडूला, फक्त एक सिंगल येते. मालदांचे मॅक्सवेल म्हणजे आमचे गणेश मिस्त्री क्षेत्ररक्षणासाठी दाखल आहेत आणि मिस्त्रींच्या झेलसाठी सर्वजण उत्साहित झालेत. कारण ज्या वेळेला सनी स्पोर्ट संघ तिसऱ्या परावामध्ये ट्रॉफी उचलली होती त्यावेळी मित्रेंनी त्याच बांधावरती उभं राहून आणि तुषार काळे यांच्या नेतृत्वात संघ खेळत होता. मित्रांनी त्याच बांधावरती उभा राहून झेल पकडला होता. पुन्हा एकदा त्याचीच पुनरावृत्ती सर्व प्रेक्षकांना पाहिजे आहे. एक सिंगल येते आणि एका सिंगलनं धावफलक पुन्हा वाढत राहील. 13 धावा धावफलकावरती. मॅक्सवेल यांनी हात वरती केला होता. सर्व प्रेक्षकांच्या आशा प्रज्वलित त्यांनी केल्या होत्या. तन्मय स्ट्रायकिंग एंड वरती. दुपारचं सत्र, दुपारच्या सत्रातील हा रंगतदार सामना. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल आणि दिशा देण्याचा प्रयत्न होता. कोणती धाव घेतलेली नाहीये. किरण यादव तन्मयला सांगतो घाई करायची नाहीये, गडबड करायची नाहीये. अगदी दिरंगाईनं, अगदी निवांतरित्या शांत संयमानं पेशन्स ठेवून आपल्याला खेळ करायचा आहे आणि तोच खेळ कायम ठेवलाय. शेवटचा चेंडू होतोय निर्धाव आणि एकाच षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती एक धावा आहेत. 13 धावा, 38 धावांचा पाठलाग सुरू आहे. 13 धावा धाव फलकावरती. चोवीस चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. अतुल साबळे गोलंदाजी मार्क वरती. 24 चेंडू आणि 25 ची गरज. क्षेत्ररक्षण पुन्हा आपण पाहतो 3 क्षेत्ररक्षक बाहेर आहेत. म्हणजे पॉवर प्ले लवकर घेतलाय की काय किरण यादव यांनी. नाहीये, बाहेर काढले क्षेत्ररक्षक. आणखीन एक बाहेर काढलाय. एक आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरला तेजस आहेत. पुन्हा लॉंग ऑफला नवनाथ आहेत. लॉंग ऑनला सुद्धा क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या दरम्यान सुद्धा क्षेत्ररक्षक आहेत. एक्स्ट्रा कव्हर होते तो कव्हरला घेतलाय कारण किरण यादव कायम कव्हर पॉइंट रिजन मध्ये दमदार बॅटिंग करत असतो. अतुल तयार. पहिला बॉल दिशा देण्याचा प्रयत्न कव्हर पॉइंट रिजनला खेळला होता आणि पहा पाठीमागे जो क्षेत्ररक्षक ठेवलाय तो काम करतोय प्रोटेक्शन. चौदा धावा धाव पलकावरती पोहोचलेत. सुंदर ही स्पर्धा. दुपारचं सत्र, दुपारच्या सत्रातील अगदी कडक ऊन आहे आणि आमचा प्रेक्षक राजा अगदी स्टँड वरती कडक ऊन लागतंय हे विसरून गेलाय. कारण समोर ही मेजवानी आहे ना रोहन सर, ही क्रिकेटची मेजवानी. ही आम्हाला पाहण्यासाठी आम्हाला ऊन लागत नाही, आम्हाला तहान लागत नाही, आम्हाला भूक लागत नाही. आम्हाला भूक लागते षटकार चौकारांची, पण अतुल साबळेला भूक असते विकेटची. फलंदाजाला पाठवलं माघारी. क्लीन बोल्ड, लाकूड तोडलंय, फर्निचर डिस्ट्रॉय. सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ कोणता असेल तर तो क्रिकेटचा खेळ असतो. कारण कधी मॅच चित्र पलटू शकतं. आपण डिझायर स्पोर्ट आणि 50+ वॉरियर्स हे मॅच पाहिली, पण या मॅच मध्ये आता काय होईल. भरत जाधव आहेत विथ गॉगल. भरत सर तयार. पहिला बॉल आणि ग्लान्स करण्याचा प्रयत्न आणि पहिलाच बॉल. तुरु 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 धावत सुटले, पण आई वडदाई देवीचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी होता म्हणून बचावले. नाहीतर भरत सर गॉगल टाकून सरळ गॉगल काढून बाहेर आले असते. आता बचावले थोडेसे. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. भरत सर एक आमचे सहकारी साथी समालोचक आहेत. ओहो, बैठा फटका, पण इथे डीप मध्ये अगदी चेंडू पडला पुढे. मारली मागे दडी, सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांची बसवली घडी. चौकार.
मालकावरती आणि सुंदर संगीत भरत सर आपल्या यारीसाठी होतं. तेरी मेरी यारी. अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे, पण क्षेत्ररक्षकांची साथ थोडीशी कमतरता राहते. पाय पकडलेत अतुल दादाने किरण दादाचे. व्हाईट बॉलचा इचारा लेग स्टंप थोडीशी मिस केली आहे. आपण पाहिलं अतुल साबळे असेल आणि किरण यादव असेल, जय हनुमान स्पोर्ट साबळेवाडी या संघाकडून सातत्यानं एक जुटीमध्ये खेळत असतात. पण ही आता जोडी विरुद्ध आहे, आमने सामने आहे, पण घरी जाताना सोबत जातील. ही MPL ची मजा आहे. ओहो, टप्पा पडल्यानंतर अगदी उसळी घेणारा बॉल, काय चेंडू होता, अगदी अचंबित करून टाकले. तयार नव्हते, सरप्राईज डिलिव्हरी. धावपलकावर धावा आहेत 20 धावा. चेंडूचे सांगता निर्धाव होते 20 धावा धावपलकावरती. 38 धावांचा पाठलाग सुरू आहे. याच्यानंतरची होणारी मॅच जय 11 विरुद्ध साई स्पोर्ट या संघामध्ये. जय 11 पहिला सामना खेळलाय. पहिल्या मॅच मध्ये जय 11 संघ लॉस झालाय, तर साई स्पोर्ट पहिला सामना खेळणार आहे. गेल्या वर्षी साई स्पोर्टचा परफॉर्मन्स थोडासा कमी राहिलाय. आमच्या MPL कमिटीचे सदस्य रमेशजी गुंजाळकर साहेब यांचं देखील आगमन या स्पर्धेमध्ये झालेलं आहे. पेटपूजा करून आलेत. गोलंदाज तयार. दिशा दिलेली चेंडू आणि इथे थोडस क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा गडबड. पुन्हा एक येते सिंगल आणि एका सिंगल बरोबर धावपलकावरती एक धाव 8 धावा 21 षटकाचे होते. सांगता आमचे ऑन फील्ड पंचांचे खरं तर तारीफ करणं गरजेचे आहे. सूरज व्यवहारे, कारण अंगातून अक्षरशः पंतांच्या घामाच्या पाटा वाहत आहेत, परंतु खेळाडूंच्या वाटा योग्यरित्या पंच आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनशी संलग्न असलेले आपले पोतेगर्स पॅनेल आणि मालदन प्रीमियर लीग म्हटलं ना, तर दुसऱ्या पर्वापासून यांची सेवा आपल्या या क्रीडानगरीमध्ये राहिली आहे. चांगलं काम त्यांचं राहिलंय. काम चांगलं, तितकेच मनमिळावू स्वभाव. आपल्या सर्व मालदनकरांशी त्यांचं जमलेलं आपुलकीचं नातं आणि याच नात्याच्या माध्यमातून त्यांना भेटलेली ही ओळख. नवनाथ गोलंदाजी मार्क वरती. 21 धावा धावपलकावरती आहेत. 18 चेंडू आणि 17ची गरज आहे. बॉल टू रन इक्वेशन आहे. 18 चेंडू 17ची गरज. नवनाथ तयार. क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर खुलं क्षेत्ररक्षण आहे. सीमा रेषेलगत तटरक्षक तयार. बॉलर नवनाथ. पहिला बॉल आपटलाय चेंडू आणि आपटी बार वरती उडवला. 6 धावांचा अफलातून षटकार. किरण यादवचे छोटा तीर, लेकिन किरण यादव का वार होता है मैदान के अंदर बहुत ही गंभीर. नवनाथला मात्र विचारात पाडलं. पहिला चेंडू रणप घेत असताना नवनाथ विचार करतोय की किरण दादाला चकवायचं कसं, फसवायचं कसं, दुखवायचं कसं. आपटलाय चेंडू आणि एवढा उसळी घेतलेली नाहीये. नवनाथच्या चेंडूने उसळी घेतली नाहीये. चेंडू सबमरीन राहिला आणि किरण यादव आणि भरत जाधव आपण पाहतोय अगदी टेन्शन फ्री आहेत. गालावरती त्यांच्या खळी आहे आणि गालावरती हसू देखील आहे, कारण पहिली मॅच ज्या वेळेला हातातून निसटून गेली आणि दुसऱ्या मॅच मध्ये जसे समर्थ स्पोर्ट मैदानामध्ये उतरले तर एक वेगळा कॉन्फिडन्स, वेगळा आत्मविश्वास, तोच आत्मविश्वास कायम ठेवत फक्त डिफेन्स केलेला चेंडू आणि पुन्हा एकदा भरत तर डेंजर झोन वरती. एका सिंगलनं धावपलकावरती एक धाव ऍड होते. धावा एकूण आहेत 28 धावा धावपलकावरती. 10 धावांची गरज आहे. चेंडू आहेत 15. दिशा देण्याचा प्रयत्न भरत यांचा. एक सिंगल पुन्हा वेगाने कंप्लीट. भरत सर आज मोठ्या फटक्यापासून वंचित राहिलेत, कारण शॉर्ट सिलेक्शन त्यांचं फसलं गेलंय. आज आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती मालदनचा सिंगम 10 ठोकले आमच्या सिंगमनं. आज खूप बॅटिंग दमदार केली. आज सर्वांचे आशीर्वाद घेऊन आले होते नितीन दादा, कारण गेली 4 वर्ष केलेली कष्ट आज फळ भेटले.
चेंडू हवेत उडवलाय उडवलाय आणि आमच्या स्क्रीन वरती ठोकलाय. कॅमेरामॅन दुखापत झालेली नाहीये ना दादा? यस तुम्ही आहात म्हणून ही स्पर्धा आमचं गाव घर बसल्या पाहते. तुमची काळजी करणं आम्हाला पहिली जबाबदारी आमची आहे. एक सिंगल येते आणि एका सिंगलनं धावपलकावरती षटकार येतोय. षटकारच्या मदतीने धावपलकावरती धावा आहेत 36 धावा, माफ करा 35 धावा आहेत आणि आता 3 धावांची गरज आहे. आपटलाय बॉल आणि इथे झुमके ठुमका देके गेंद चली गई सीमा पार. चौकार आणि इथे विजेता राहिलाय संघ समर्थ 11. ऐकूयात एक सुंदर संगीत.